नसाल मी तालुक्यात पुन्हा संन्यास घेतो, मी राजकारणातून संन्यास घेतो. त्यांनी लावला फोन पुन्हा. खासदार साहेबांनी फोन लावला रणजित दादा निंबाळकरनी. आणि रणजित दादा मला म्हणले तुम्ही पीएला बोलला का साहेबांशी बोलला. मी तिथंच सांगितलं खासदार साहेबांची सीट धोक्यात आहे. निंबाळकर निवडून येत नाहीत हे स्पष्ट. अण्णा तुम्ही सगळेजण साक्षीदार आहे. तोंडावर बोलणार हा पट्टे. निवडून खासदार येत नाहीत. मोहिते पाटलाचा विचार जोपर्यंत तुम्ही निकालात काढत नाही तोपर्यंत हे सीट धोक्यात आहे, सीट निवडून येत नाही हे मुख्यमंत्र्यांना सांगणारा पट्ट्यांनी पाहिलाय. हे परिस्थिती जर अशी तालुक्यात तुम्ही जर बोगस ठेवत असाल, दडवून ठेवत असाल, पार्टीला ब्लॅकमेल करत असाल तर आज काय केलं. जयभाऊचं हेलिकॉप्टर आणलं, मारत्या मला बाथरूम मध्ये नेलं, आंघोळ घातली, चड्डी बांधून आणलं, लगे उभा केलं, घातले हात रुमाल घातला की चला कुठं चला खाली. मी तिथं मधू तिथं जाय. मधू म्हणला चला चला चला. आज काय चाललंय झालंय काय म्हणलं मधूला. मग आवाज अर्ज भरायचा आहे. मग बरोबर आवाज अर्ज आपला मी आवाज असतो म्हणलं. अरुण पाटलाला कोणी पाडलं, हेनीच पाडलं. मग आता आम्ही याला पाडायला अडचण काय. आम्ही उघड सांगणार आहे. आम्ही चिन्ह कुठलं आहे, आम्ही अपक्ष आहे, आम्ही पक्षावर नाही. आणि पुन्हा तिथं जायचं आबा सांगायचं नवनाथला तेवढं सांगायचं, नवनाथला सांगा नवनाथ. आबा माझाच माणूस आहे, बापू माझाच आहे, बाबासाहेब माझं आहे. काय त्यांनी माझं गोड मारले, त्यांचं माझं काय शत्रुत्व आहे काय त्यांचं माझं. पण अशा परिस्थितीमध्ये हे आले आणि पालकमंत्री 3 वेळेला बिचारे इथं आलं. 3 वेळेला आलं. कशासाठी आलं. इथलं कमळाचं सीट निवडून आलं पाहिजे. स्वच्छ भावना होती त्या माणसाची. त्या माणसाबद्दल आम्हाला आजही प्रेम आहे. त्याची भावना होती इथं कमळाचं चिन्ह आलं पाहिजे, कमळाच्या चिन्हावर आला पाहिजे आपला माणूस. आपली सत्ता राज्यात आहे विकासाच्या दृष्टिकोनातून. आणि आमचं गडी म्हणायला लागले विकासासाठी आम्ही इकडे आलो. इतके दिवस काय बकाच झालता का तालुक्यात. इतके दिवस विकास तुम्ही केला नाही. इतके दिवस तुम्ही होता का नव्हता तालुक्यात. गणपतराव देशमुख बरोबर तुम्ही होता का विकास केला नाही हे म्हणण्याला सुद्धा कितपत योग्य आहे बघा. हे बरोबर नाही. या ठिकाणी अजून या ठिकाणी ज्या उमेदवाऱ्या दिल्या गेल्या नगरपालिकेच्या कालच्या ओबीसी जागा आहे. ओबीसी जागावर ओपन आणि ओबीसी जागेवर ओपन आणि ओपनच्या जागेवर ओबीसी. मी त्याला सांगितलं जयभाऊना भाऊ असं झालंय, भाऊ तुमचा अर्ज राहू द्या म्हणले. अहो म्हणलं अर्ज ठेवून काय करता, तुमचा अर्ज राहू द्या. देवीच्या देवळात त्यांनी सांगितलं अंबाबाईला नारळ